थांबवा. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. रात्रीचे वाजले ते 12:10 का 15 मिनिटं असं काहीतरी टाईम झाला आहे. आणि ह्या दादा लोकांनी आपल्याला फोन केलेला, त्यांची इथं नाईट शिफ्ट चालू. आता सापाबद्दलची सविस्तर जी डिटेल्स आहे, कसा दिसला काय ते दादाच तुम्हाला सांगतो. तिथून सापाला आणि आपण ते आवाजाला शेतीवाणी ते मांजर होतं ना, माणसामुळे ते आवाजाला मांजर बऱ्याच वेळ होतं निघून गेलं. सापाच्या आवाजामुळे इथून तिथं आवाजाला बघा. नाही आम्ही ना आता व्हिडिओ बघतो ना नेहमी याच व्हिडिओ बघता का म्हणून ओळखलं. इथं घोणस तुम्हाला सांगते 12 महिन्यांमध्ये उन्हाळ्यात इथे यायची गरज नाही पडत, पावसाळ्यात पण नाही, पण हिवाळ्यात यावं लागते तुमच्या प्लांटवर. कारण हिवाळ्यात घोणस निघते ना, तुमच्या पाण्याचा प्लांट आहे ना, घोणस खूप जास्त आहे तिथे. तर बघा मित्रांनो, आधी पण घोणस पकडून गेले. आणि घोणस हा साप असा आहे ना की अतिविषारी जातीचा तर आहेच, आवाज तर करतोच, पण हा रात्रीचा जास्त ट्रॅव्हल करतो आणि सगळ्यात जास्त थंडीमध्ये बाहेर पडतो. तर पहिल्यांदा बॅग सेट करून घेते. विषारी साप आहे, आपली सेफ्टी फर्स्ट. पहिल्यांदा बॅग सेट करते, मग आपण सापाला काय करू, तिथून रेस्क्यू करू आणि इकडे बॅगेमध्ये पॅक करू. नाही दगडी शोध बसायचं. आज मोकळ्यातच सेट करते, कारण भिंतीच्या बाजूला दरवेळेस मी सेट करते, पण सगळीकडे चेंबरचे मोठे मोठे होल आहेत, त्याच्यामुळे सपाटीला सेट करते की साप कुठे जरी गेला तरी कुठे पळू नको जायला. कारण मी बऱ्याचदा हात न लावता प्रयत्न करत असते ना. तुमचा टॉर्च बंद करा दादा, संपून माझ्या डोळ्यावर. आणि हा असा एक पाहिलं म्हणजे एकच समजू नका बरं का, आसपास असतात 2-3 असे फिरतात. एकच साप समजून बसू नका, असला काढायची का? ओढू का तिकडे? हा ओढा ना, बरं होईल तुम्ही ओढलं. गजरे मॅडम आहेत का? हा हा हा, नमस्ते. नमस्कार. काय म्हणता दादा? एवढ्या रात्रीचा त्रास दिल्याबद्दल सॉरी. त्रास दिल्याबद्दल सॉरी. कामच आहे आपलं दादा, तुमच्यासाठी नाही ना तर मग कोणासाठी जाणार. इथं खूपच फोटो पडले ते. ठीक आहे, बसलाय खाली जाय अजून. हा इथे आहे घोणस आहे बघा ना. कोणच आहे ओळख, आमच्या ओळखी झाली जरा. ओळखीची झाली. काय आहे इथं लपायला जागा आहे, पाचोळा वगैरे ना, इकडून येईल पळापळ होईल तुमची. कारण मी तिकडे आणणार, तिला हात नाही लावणार. येऊ दे, तिकडूनच येऊन जायचं आपल्याला. ती पळणार आहे, खूप स्पीडने पळणार आहे. शांत वाटते पण शांत नाही, दिसते शांत पण शांत नाही. बरेच जण लोक याला अजगर समजतात. नाही आम्हाला माहिती नाही, काही समजतात. किती चप्पल आहे ना, चप्पल. अरे बापरे, अरे बापरे, जंप करते थांबवा. शांततेची तकलीफ मला पण थकवलं. तर मित्रांनो बघा, आम्ही सुद्धा जास्त करून हात नाही लावत आम्ही. आणि तरी देखील काही लोक डेअरिंग समजून या सापाला काय करतात, पकडण्याचा प्रयत्न करतात. आवाज सुरू केलाय, आवाज ऐकून घ्या. आताच मान वर करते, पूर्णपणे चिडलेला आहे आता तो. कारण त्याला आपल्यापासून जाणवलाय धोका. त्याला असं वाटतंय की मला काय करतात की काय,
आता त्याला माहित नाही की आपण वाचवतोय त्याला. त्याच्या जवळ गेलं, त्याला धक्का लागला की तो आज चिडणार. जरी शांत वाटत असला तरी खूप जास्त ॲग्रेसिव्ह असा हा साप आहे. एकदा ओळखायचं कसं सांगते, कारण थंडीचा सीझन चालू आहे. तुमच्या घराच्या अवतीभोवती हा तुम्हाला दिसणार. 12 महिन्यामध्ये जो आपला थंडीचा सीझन असतो, पावसाळ्यात जास्त नाही, उन्हाळ्यात नाही, पण थंडीत ह्यांचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण त्यांचं मिलन कालावधी आहे. पूर्णपणे काळ्या धब्यांची एक चैन आहे. पूर्ण मानेपासून शेपटीपर्यंत काळ्या धब्यांची गडद चैन आहे. त्याला एक नाजूकशी पांढरी बॉर्डर असते, ती तुम्हाला दिसून येणार नाही. तो थांबलाय म्हणून आता तुम्हाला एवढी माहिती देऊ इच्छिते. आणि साईडने पण गोल गोल धब्बे असतात. मान वर करते, आवाज करतोय, म्हणतो माझ्या जवळ मी तुला दाखवतोच. तर हात शक्यतो नाही लावत, कारण हे जे साप आहेत खूप ॲग्रेसिव्ह असतात ह्या थंडीच्या महिन्यामध्ये. तर बाईटचे चान्स खूप जास्त असतात. आणि आता तिकडे बॅग सेट केलेली आहे ऑलरेडी, मान वर केलेली आहे त्यांनी, कारण तो पोज दिलेला आहे त्यांनी की जवळ आलं की आता मी हमखास चावणार. अशी त्याची पोझिशन आहे, तयारीतच येतो. त्रिकोणी आकाराचं तोंड. पाला पाचोळ्यामध्ये जास्त करून लपतो. लाकडी वस्तू पाला पाचोळा घराच्या आजूबाजूला ठेवू नका. ठेवत असतात तर काळजी घ्या हात घालताना त्याच्यामध्ये. दादा आता हे नाटक चाललंय. आता हलतोय का बघा जागचा. शांत पडून राहायचं का? हा, शांत पडून राहायचं आणि जवळ आलं की कांड करायचा. अंधारामध्ये वगैरे टॉर्च समोर ठेवा. बघा आवाज, पिशवीतून आवाज करतो. हा, पिशवीतून पण चावू शकतो, म्हणून ही एक सेफ्टी आहे. स्टिक त्यामुळे ठेवली आडवी आणि अशी गाठ मारतो आम्ही. म्हणजे काय त्याने आतून चावायला. हा, तुम्ही ड्युटी करता इथं, रात्रीचं तुम्हाला आजच दिसलं असतं नाही, तुम्हाला दिसू शकतो. दिसतो, पण कसं होतं आम्ही बऱ्यापैकी गेला तर पण आता रात्री नाईट आहे म्हणून नाही, काही विषय नाही. तुम्ही फक्त काळजी घ्या.